ज्यांच्यामधलं रक्तातलं पित्त वाढतं ना, त्यांच्याकडे बघून पण आपल्याला कळतं की हा पित्त प्रकृतीचा व्यक्ती आहे किंवा ह्याला पित्ताचा त्रास आहे. तर त्यांच्यामध्ये हेअर ग्रेइंग पटकन दिसून येतं, म्हणजे केस पटकन पांढरे होतात. त्याच्याचबरोबर त्यांना राग खूप पटकन येतो, म्हणजे चिडतात पटकन, किंवा ते स्ट्रेसमध्ये असतात. काही रिॲक्शन असेल ना की म्हणजे एकदम एक्सायटेड, हायपर असतात, म्हणजे शांतपणे ते काही करू शकत माझं नाही. पर्सनल वर्णन होतं असं वाटायला लागलं. आणि कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांना संयम नसतो, घाई असते, हे वाताचं लक्षण असलं तरी. मग त्यासाठी जर पित्त कमी करायचं आहे तर आपल्याला संयम ठेवणं महत्त्वाचं आहे. मग अशा वेळी आपण रुग्णांना स्पेसिफिकली काही गोष्टी सांगतो की तुम्ही आहारामध्ये या गोष्टी वर्ज्य करा. तर मेथी, शेंगदाणे, शेंगदाण्याचं तेल, गरम मसाले, पंजाबी भाज्या असतात बघ, त्याच्यामध्ये आपण दही तापवून घेतो, म्हणजे ग्रेव्ही तयार करताना दही फेटून घालायला लागतं. तर आयुर्वेदानुसार दही हे कधीही गरम करू नये, हे विरुद्ध अन्न होतं. पंजाबी भाज्या खाल्ल्यावर त्या बघ आपल्याला थोडंसं असं घशाशी येत राहतं. एक्झॅक्टली. तो ॲसिड रिफ्लक्स असतो, गर्ड आपण जे म्हणतो, की पोटामध्ये जेव्हा ही चयापचय प्रक्रिया घडत असते तेव्हा काही प्रमाणात ते वरती येतं बघ. कुकरची शिट्टी झाली, थोडं भात शीतं वर दिसतात ना, की पचन होताना ते प्रेशरनी ते वर आणलेलं असतं. मग हे कोण करतं? तर हे वात करतं. सो वाताला जर आपण कंट्रोलमध्ये नाही ठेवलं तर हे पित्त बिघडणारच आहे.